नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शिवणगाव येथील शेतकरी स्वप्नील तोटेवाड यांच्या सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो आहोत. आज आपण एका नाविन्यपूर्ण प्रोडक्टविषयी माहिती घेणार आहोत. तर या प्लॉटवर 10 दिवसापूर्वी ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे आमिप्रोके या प्रोडक्टचा आपण फवारणी घेतली होती. तर आपण त्या शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष विचारून घेऊ की त्यांना त्याचे रिझल्ट कसे आले. नमस्कार. आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या प्रोडक्टचे म्हणजे आमिप्रोके आणि सायरनचं फवारणी केला होता. तर आमिप्रोके वापरण्याच्या अगोदर आपल्या प्लॉटची कंडिशन कशी होती थोडक्यात सांगा की प्लॉट अगोदर कसा होता. आमिप्रोके वापरण्याच्या अगोदर शेंग थोडी चपटी होती, म्हणजे बरंच असं चपट्या अवस्थेत होती. या अवस्थेमध्ये आता संपूर्णतः शेंग अशी भरलेली आहे. म्हणजे आज 10 दिवस झाले तर 10 दिवसामध्ये शेंगामध्ये नेमका काय बदल दिसून येतोय गोलाई दरवर्षीपेक्षा? दरवर्षीप्रमाणे यावर्षी दाण्यामध्ये गोलाई आली आहे आणि गच्च भरल्यासारखं वाटाली. म्हणजे आज शेंग बघू शकता की किती गच्च भरलेली आहे. आणि जे काही प्लॉट हे बघू शकता की शेंगाची म्हणजे जे काही शेंगा आहेत ते किती गच्च प्रमाणात भरलेले आहेत. आणि जे काही त्याचे सोले आहेत ते सोलेसुद्धा बघू शकता की सोले म्हणजे किती त्याची साईज आलेली आहे, किती त्याचं म्हणजे आकार वाढलेला आहे. तर आपण इतर शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे जे आमिप्रोके वापरले त्याबद्दल काय सांगू इच्छिता? मी वापरलेलं आहे, तरी हे वापरायला काय हरकत नाही, चांगला प्रोडक्ट आहे असे मी सांगू शकतो. जेव्हा आळीचे प्रमाण सुद्धा होतं आणि त्यात आपण सायरनचा सुद्धा वापर केला होता. तर आज आळी दिसते का तुम्हाला? नाही, काही नाही, कुठल्या प्रकारचा रोग नाही, हिरवागार प्लॉट आहे आणि या कंडिशनला भरला आहे गच्च. आज बघू शकता की शेंगाची साईज आणि त्याचा आकार किती प्रमाणात वाढलेला आहे आणि आळीचं प्रमाणसुद्धा सायरनमुळं पूर्णसा नाहीसं झालेलं आहे. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्या म्हणजे शेवटची आपली फवारणी ही सगळ्यात महत्त्वाची फवारणी असते. तर त्याच्यात शेंग गच्च भरण्यासाठी आणि तिचं वजन वाढवण्यासाठी ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या आमिप्रोकेचा वापर अवश्य करावा. धन्यवाद.